आता बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। इचलकरंजी जवळच्या खोतवाडी इथं राहणारा 23 वर्षाचा शुभम चौगुले यानं वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे। त्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, पण त्यामध्ये वारंवार अपयश येत असल्यानं तो नैराश्यात होता। अनेकदा कुटुंबियांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सततच्या अपयशानं तो खचला होता। या नैराश्यातूनच त्यानं रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। त्यामुळे चौगुले कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। हेळवी समाजानं आजही शेकडो वर्षाच्या वंशपरंपरा, चालीरीती, रिवाज, समाजाचं स्थलांतर यांच्या नोंदी ठेवल्या आहेत। हेळवी समाजाकडे ज्या नोंदी आहेत त्या ग्रामपंचायत किंवा महापालिकेकडे सुद्धा नाहीत। अशा परिस्थितीत आज करवीर तालुक्यातील धार पवार पाटील समाजाच्या वतीनं हेळव्यांना लॅपटॉप देण्यात आला। माजी प्राचार्य जे.के. पवार आणि भोगावती कारखान्याचे संचालक बी.ए. पाटील यांच्या हस्ते कर्नाटक राज्यातील बेक्केरी इथल्या मच्छिंद्र शिवराम हेळवी यांना लॅपटॉप प्रदान करण्यात आला। त्यातून विविध समाज बांधवांचा इतिहास, वंशावळ अशी माहिती डिजिटल स्वरूपात नोंद होईल। एक प्रकारे हेळवी समाजाच्या आधुनिकीकरणाचा हा प्रयत्न आहे। हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं अमृतनगर फाट्याजवळ एका मोकळ्या माळावर अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलाय। या महिलेच्या अंगावर निळ्या पिवळ्या रंगाची साडी, राखाडी रंगाचा ब्लाऊज आणि गुलाबी कलरचा पेटीकोट आहे। अंगानं सडपातळ आणि गोऱ्या वर्णाच्या या महिलेच्या उजव्या हातावर सुरेश गंगाबाई राठोड असं गोंधण आहे। या महिलेची ओळख पटलेली नसून या महिलेबद्दल कुणाला माहिती असल्यास वडगाव पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। सायंकाळी राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे गायक आणि संगीतकार कबीर नाईक नवरे यांच्या अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीनं आयोजित भीमाभिवादन हा कार्यक्रम सादर झाला। त्रिशरण पंचशील गायनानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला। साऱ्या विश्वाला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, शिल्पकार जीवनाचा 6 डिसेंबर 1956 साली, जरी संकटाची काळरात्र होती, तुझीच कमाई अशी विविध गीतं यावेळी सादर झाली। यावेळी कबीर नाईक नवरे, संग्राम पाटील, प्रशांत शिराळे, शफिक मुल्ला, आम्रपाली कुरणे, डॉक्टर महेंद्र कानडे या कलाकारांनी सहभाग घेतला। संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत जमलेली रक्कम व्याजासह परत दिली जाते। शिवाय ज्या कर्मचाऱ्यांचा पीएफ 10 वर्ष कपात झालाय अशा व्यक्तींना दरमहा पेन्शनही दिली जाते। मात्र त्यासाठी या कर्मचाऱ्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय असावा लागतो। अनेक कर्मचाऱ्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर माहीत नसतो। ही अडचण येऊ नये यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या वतीनं कोल्हापूरसह सातारा, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यातील 9 ठिकाणी युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करण्यासाठी शिबिर घेण्यात आलं। त्याचा अनेक नोकरदारांना फायदा झालाय। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे 29वे विभागीय साहित्य संमेलन वारणानगरमध्ये पार पडलं। 2 दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रम पार पडले। त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांची प्रकट मुलाखत झाली। शिवाय परिसंवाद, कथाकथन, पुरस्कार वितरण असे कार्यक्रम झाले। वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे, विश्वस्त के.एम. वाले, शरद महाजन, राजन मुठाणे, प्राध्यापक के.जी. जाधव यांच्या हस्ते साहित्य पुरस्कार वितरित करण्यात आले। त्यामध्ये गुहागरचे डॉक्टर बाळासाहेब लबडे, सोलापूरचे डॉक्टर शिवाजीराव शिंदे, चंदगडमधील प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार, पुण्याचे शिवाजी चाळक, सांगली जिल्ह्यातील महादेव माने यांच्या साहित्य कृतींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। 2 दिवस चाललेल्या या संमेलनाला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती।